कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापे, तुला असं काम करताना बघायची ना सवयच नाही राहिली बघ। जाऊ दे, आता केली पाहिजे ना सवय, कारण तुला कामावून काढून टाकली। आता तुझी नोकरी गेली म्हणल्यावर घरातली कामं तर तुला करायलाच लागतील। मावशी, तुम्हाला शांत बसून नाश्ता जातच नाही का हो? झोप झाली आमची। आम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणायला आलोय। अरे वा, अगदी गोरपानं देखणं बाळ का? एवढं गोड बाळ कोण सोडून गेला असेल? अहो, त्याचे डोळे तरी बघा, मला तर एकदम अगदी ओळखीचे वाटायला लागलेत। ए रुक्मिणी, काही येडबीड लागले का काय तुला? हा, ओळखीचे डोळे कसे असतील ग? रुपाली, आणि तर माझ्याकडे दे त्याला। हा, हळूच घ्या। अली, कसलं ते गोडूलं ते? अप्पे, अप्पे, हं? अगं तिकडे का अशी एकटीच उभी राहिलीस? इकडे ये। नाही नाही, अगं तिला रुपालीनी सांगितलंय की बाळाच्या आजूबाजूला बी फिरकायचं नाही म्हणून। असं काही नाहीये मावशी। आणि रुपाली, तू पण हे डोक्यातून काढून टाक। आधी जर तुला काही वाटलं असेल ना, तर तेव्हाचा मुद्दा वेगळा होता। वेगळा होता म्हणजे? सर, राहू द्या, ठीक आहे, मी इथं। घापे ये की इथं, आपण बाळाला नाऊ माकू घालू, आंघोळ घालू, छान छान, है ना? अहो, मला तर आताच वाटायला लागलंय याचा पायगुण एकदम चांगला आहे बघा। हो आई, आणि कालपासून अजिबात रडला नाही तो। रात्री रडत होतं। काल रात्री रडत होतं का? नाही नाही, तेच तर सांगते ना मी, अजिबात रडला नाही, गाढ झोपला होता। रडत होतं काल म्हणजे रुपाली तुझी झोप लागलेली, पण अपर्णा, तुला कसं काय कळलं या ठिकाणी? ते रात्री तहान लागलेली, किचन मध्ये पाणी प्यायला आले ना, तेव्हा आवाज आला। हां, काही नाही। खोटं बोलतेय का अप्पी? का बरं? मग उठला असेल जरा, म्हणून रडला असेल ना। पण आई, गाढ झोपला होता तो। हा, हो ना? चला आपण आता ह्याला आंघोळ घालू, छान छान आंघोळ घालू बाळाला। हो, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।